इथं तर बा कैऱ्याचा घोसच आलाय सगळं. घडे घड कैऱ्याचा असं झालंय. वारं आलंय. तर बघा की आहेत शेंगा. हे गाईज, मी सुमित, स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉग मध्ये. बघा बोर चालू आहे बघा तुम्ही. तर बघा आज तर पाणी कालच्या पेक्षा फार कमी आहे. विहिरीत पाणी आज चालू करून दिलेलं आहे बोर. बघा 2 तासातच उठलो होतं. आताच्या आपण 4 वाजता येऊ. आपल्या राहिलेले तर 6 सारे भिजायचे भुईमुगाचे. चला तर आता डायरेक्ट भेटू 4 वाजता. आता 11 वाजता दिलेला आहे बोर चालू करून विहिरीत. बघा ती विहीर आहे बघा. केला बोर बंद. चला तर आता मी हे बारणं घेतो खोलून आणि त्या जागेवर बसतो प्लेट मध्ये. वर पाणी गेलं पाहिजे भुईमुगाला. बघू शकतात आता बघा ह्या बाई इथं हे आता बघू शकतात मोटर काढून झालेली आहे. पाईप काढून झालेली आहे. प्लेट आवडलेली आहे. आता तर बा मी आता मोटर चालू करायला आलो. तुम्हाला तिथे कोडे ते दाखतो आता. आगी मोवळ तर बघावं की आहे. आगी मोवळ असंच चावतं म्हणते. त्याच्याकडे बोट केलं नाही बैठलं तरी चावतं. बस बा बैठलं तुम्ही नाही तर आम्हाला चावून येऊ. तर बा याला आहे आगी मावळ वाढाली आहे. आता आलो तर आपण मोटरी पैसे करतो. मी मोटर चालू. झाली मोटर चालू. आता तुम्हाला दाखवतो मी पाणी. आता विहिरीत आहे एवढं पाणी. आता चाललो तर आम्ही कुठं चाललो बटर आणि अजून आणि आता आम्ही आंब्याकडे जाणार आहे. आंबे खायला जाणार तर आम्ही 3 जण. चला कालच्या ब्लॉक मध्ये व्याख्याच होतो. आज आले माझ्या बरं 3 जण. चला मला तर माहिती हे आहे आर्यन आणि हे आहे सार्थक. चला तर बा आंबा बी आपला पुढची तक्ती जाऊन बघू. आंबा बघू शकता. आंब्याकडे आलेले बघा आंबे कसे आहेत. हे बघा आंबा सगळा कशी आहे. खालीचा आंबा सगळा लांबलेला आहे. लय खाल्लेत आम्ही. आता आंब्याचं सीझन चालू होय. आज तरी आलं तर वय. चला एका जागेवर गोळा करा आंबे. आंबे बा किती पडलेले आहेत खाली. आंबेच ठेवाय ना ते एवढे पडले ते. सगळे आंबे आंबे बघा. तुम्हाला दाखवतो सगळे. घे बा इकडं बी सगळे आंबाच आंबे. तर काय काय रे असते काही ते असते पाड हाताला सगळे बा आंबे. पपई आंबा. या आंब्याचं नाव आहे पपई आंबा. यो आंबा लय गोड लागतो आमच्याकडं. तुम्ही बी खाऊन पहा. बघू शकता बाय नुसता पडतो आणि पपई सारखाच लागतो म्हणून आंबे बा. इथं गोळा केले तेवढे आंबे. अजून आंबे सुद्धा संपान. तर सगळं तुम्ही आंबे आंबे जमा करतात काय रे करतात. सगळे आंबे आहेत. बघू शकतात की थोडे थोडे दबू राहिले. यांच्याकडे दाखवू बघा सर. करा करा पण बघा ना तुम्ही हातालाच काय राहतात सगळं. बघू शकतात कशा काय राहतात. ए तुटत तुटत. बघू शकता किती कैरी आहे. इकडं पण लय मोठ्या कैरी आहे. एवढा दाट आंबा पाहिजे ना. अशा कैऱ्या पाहिजे. आता त्याचं नाव आहे पपई आंबा. इथं तर बा कैऱ्याचा घोसच आलाय सगळं. घडे घड कैऱ्याचा असं झालंय. वारं आलंय. तर बा आंबा फोल्डा आहे. मी सध्या आता
खायला. बघा असा आंबा निघतोय, लय गोड गोड आहे. गोडे गोड. आता थोडे आंबट लागू राहिले, नंतर लय गोड लागून तुम्ही आले ते इकडे. अजून पिकल्यावर आंबट लग रहा है. गोल है माल है. लाल है गोल है माल है. टरबुजाचं लाल है गोल है माल है. मग आंब्याला काय वळ म्हणायची? गोल है, लंबुखुळा आहे, आंबा आहे. तर बघा आता आम्हाला आंबे किती सापडलेले आहेत. आता चालले तर त्या घरी घेऊन. आधी आम्ही भैमुगाकडे जाणार आहोत. आता पाणी गेलं असं वाफ्यात. हे प्लॅस्टिकचे याच्यात चालले तर आता घरी घेऊन. बा किती इथं मावरतंय तरी किती असते वॉटरफॉल? 30-40च्या वर एवढे सापडलेत आम्हाला. मोजायला काय डायरेक्ट खायची होय. बटरचं बा डाव्या हातात खायचं बी काम चालू आहे. सध्या काय सीझन चालू आहे? जवळ सीझन चालू आहे त्यावर खाऊन घ्या. डबल भेटणार बी नाही. आणि आमरस बी खाऊन घ्या ज्याला भेटतोय त्याला. तर बघा आम्ही चुळे करून घेऊन चालत आंबे, मी आणि बटर. एवढे आंबे. चला आंबे आणूच तर बा आपलं दुसरा सारा झालाय बी भिजून. तिसऱ्यात फोडायचं आता. चालत आलो आम्ही आता पाण्यापाशी. आम्हाला आंबे खाऊ खाऊ आली, तहान लागलेली आहे. यांना दोघाला बी पाणी प्यायचंय. आलो सीधा बा गचपानातून वर. पी बटर पाणी. आता आलो तर आता आम्ही पाणी पिऊन आंबे ठेवलेले तिथं. तिसऱ्या वाफ्यावर पाणी चालू आहे. आता शिका आलो भैमुगात. एक सारा झाल्यावर आलतो पार भैमुगात. मग तेव्हा आंबा बघा त्या आंब्यापाशी गेलतो आम्ही आत्ता आणायला आंबे. एवढे सापडले आम्हाला. चला आता आंबे बघितले तर आता आम्ही दाखवतो तुम्हाला शेंगाची काय परिस्थिती चालू आहे सध्या. तुम्हाला आता सध्याची भैमुगाची कंडिशन दाखवतो. भैमुग 20 दिवसापासून पाणी नाही तर सुकलेला आहे भैमुग. बघा पलीकडे पाणी भेटलं की लगेच त्याशी पानं टाव खरल्याचं आणि कशी सुकलेले पान नाही तर बघून घ्या. तर इथं पाणी कमी पडलं होतं दुसऱ्याच आलेला तर सगळं येले उपटून घेतलेले. तर पाणी कमी म्हणून आता चाललेत घरी. चला तर तुम्हाला दाखतो आता वेल ते वर नेऊन ठेवलेले तिकडं. तर बघा खे आहे ती वेल तिथं उपटेलेले. बा इथंच उपटून एक वेल खायला बी खाल्ला. आता मी तुम्हाला दाखतो हे वेल उपटून. याला तर पाणी बसत. तर बघा काय आहेत शेंगा. हे आहेत एवढा निघला तर याला शेंगा. बघा दाग बटर इकडं कशा शेंगा आहेत. आता काल एक झाला, आज दुसरा झालाय, आज तिसऱ्यावर पाणी चालले. बघूत आज किती सारे होते ते. तर बघा आलेलं आहे तिसऱ्या वाफ्याचं कडेला पाणी. आता एवढंच राहिलं आहे तिथवर. तर बा इथून तर पार वरून पाणी यायचं आहे. तेवढ्या पाण्यात तर एवढा वापा होईन बी. आज बी गुळण्यावर पाणी सुरू झालं. याचा अर्थ आपलं पाणी उपासलेलं आहे. केली मोटर बंद. तर बघा पाणी दररोजच्या सारखं उपासलेलं शे. आज 2 दिवस झालं. आज झालेले तर 2.5 सारे. काल झाले होते 2. चला तर आता देऊ डबल बोरचं पाणी विहिरीत सोडून. चला तर अर्ध्या तासासाठी बोर केलेला आहे चालू. झालेले तर आमचे आता 3-2.5च वाफे झाले. 3 नाही. तर अशीच नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूया म्हणजे सगळ्या 8 वाजता अशीच मराठी नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय बाय करा सगळे. बाय बाय.